गहू तांदूळ ही मुख्य जीवन पोषण करणारी अन्न आहेत. ती खाल्ली असता शक्यतो मलावरोध, ऍसिडिटी होत नाही. परंतु मिलेट्स नावाच्या फॅडच्या मागे धावत जाऊन आपण कोरडी, वृक्ष, शुष्क, भरभरीत अशी तृणधान्य म्हणजे मिलेट्स खात राहिलो तर आतडं कोरडं पडून मलावरोध होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा आणि तत्सम आरोग्य आणि पोषण या दृष्टीने दरिद्री आणि भणंग असलेली मिलेट्स नावाची तृणधान्ये खाऊ नयेत. ती केवळ आतड्यांनाच कोरडेपणा आणतात असे नसून सांध्यांमध्ये सुद्धा कोरडेपणा येऊन गुडघेदुखी, कंबरदुखी होऊ शकते, हे लक्षात असू द्यावे. मिलेट्ससारखी कोरडी, वृक्ष, शुष्क, भरभरीत ड्राय तृणधान्ये खाल्ल्यामुळे केवळ शरीरातच नव्हे तर मन, बुद्धी, भावना, विचार या स्तरावरही कोरडेपणा आल्यामुळे चिडचिड, नैराश्य, वैफल्य, भयगंड, आत्मविश्वासाचा अभाव आणि लैंगिक आनंद व क्षमता, लैंगिक इच्छा कमी होणे, सेक्शुअल पॉवर, लिबिडो कमी होणे, सेक्शुअल एक्साइटमेंट नष्ट होणे, सेक्समध्ये स्वतःच्या पार्टनरमध्ये, जोडीदारामध्ये इंटरेस्ट न वाटणे, अशा गोष्टी मिलेट्सच्या म्हणजे तृणधान्यांच्या कोरड्या, वृक्ष, शुष्क, ड्राय अन्नपदार्थ खाण्याच्या सवयीमुळे, सातत्यामुळे, वारंवारतेमुळे होऊ शकतात, हे लक्षात असू द्यावे.